जे किसान आव्हान झाले घाटे पोलीसला बोला. शेतकऱ्याला काय पर्याय आहे की नाही? एका शेतकऱ्याला रुपया पडला नाही. या सरकारने सांगितलं दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला पैसे टाकू. अजून शेतकऱ्याला पैसे नाही. पोलीसला बोला. मार्ग म्हणाले आमची शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली आणि 4000 क्विंटलाने सोयाबीन घेतलं 3.5 आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी खाते लावू. हे सरकार फाशी झाली तरी मी हरकत नाही, पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे. तहसीलदार साहेबांचं काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून. सर्वसामान्य शेतकरी अधिकारी लोक तेव्हा तुमच्या अधिकारी लोकांची पगारी होतात. तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची. काय व्हायचे ते होऊ द्या. आज तहसीलदाराची गाडी फोडली, उद्या आमदाराची फोडतो. फासावर चढायला तयार आहे शेतकऱ्यासाठी. काय लावलंय तुम्ही? आमची दिवाळी अंधारात गेली. होतं ते नव्हतं झालं, सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही पुढच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे. कुठल्याही आम्ही भिणार नाही. काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंगासाठी तयार आहे ते फाशी घ्यायला. पण शेतकरी आज कवडी मोल झालाय. शेतकरी कवडी मोल.